आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सत्यवान काका कोणी आहे का? काका सत्यवान काका, सत्यवान काका उठा. काका प्लीज उठा, प्लीज हेल्प लाया. रिक्षा 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 प्लीज थांबा ना प्लीज 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 या ना जरा प्लीज. काका हा तर सत्यवान आहे. काय झालं? ओ काही माहिती नाही, अचानक बेशुद्ध झाले. ते वाड्यावर घेऊन जायचंय त्यांना. अगं ते काही म्हणून तुझा रागराग करतात. तू जर यांना वाड्यावर घेऊन गेलीस ना तुला बिनकामाची बोलली खावं लागेल. अगं कशाला त्या भानगडीत पडतीयस? कोणी काही बोललं तरी माझ्या अंगाला काही भोकं नाही पडत. त्यांना चक्कर आली आहे. काका उठा ना काका. त्यांना काही कमी जास्त झालं तर? संकटात पडलेल्या माणसाला मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजते. तो माझा कोणी किती अपमान करू द्या. काका प्लीज उठा ना सत्यवान काका. आपण यांना वाड्यावर घेऊन जाऊया. त्यांना शुद्धच येत नाही. ये बघ कशी झाली आरास. अगं आमच्या घरातली पुरुष मंडळी हे सगळं अगदी लक्ष देऊन करतात. आणि वेद तर एकदम सगळ्यात पुढे असतो. मुकुंदराव चला आमचं घर फिरवून दाखवतो तुम्हाला. या बेटा चल आपण तयारी करू. छान झालं. पण काय ग आल्यापासून बघते तू अशी गप्प गप्प का? आजी तशी ती कमीच बोलते. हा पाय पड ना आजीच्या. आपण या सगळ्यातून बाहेर पडणार आहोत. रिलॅक्स. आशीर्वाद आहे. सुखी राहा. पण काय रे खाली वाकून नमस्कार करताना असं खुसूर फुसूर करायला लागतं. आजी तसं काही नाहीये. बर तुम्ही बोला बिंदास. शंकर चल आपण पडताळातली पूजेची भांडी आणि समया काढून ठेव. चल हसतीस काय तो? तुला माहितीये ना मला नाही करायचंय लग्न. हो मला कळतंय मिताली तुला लग्न मान्य नाहीये. हे बघ मला सुद्धा आपल्यात मैत्रीच हवी आहे जी उत्तम आहे. आणि मला सुद्धा तो मेहुणी म्हणूनच हवी आहेस. फक्त आपण आत्ता जे सिच्युएशन मध्ये आहोत ना त्यातून जर बाहेर पडायचं असेल आपल्याला तर आपल्याला हे लग्न मान्य आहे पण आनंदी आहोत असं आपल्याला दाखवावं लागेल. ह्या सगळ्यांना गाफील ठेवावं लागेल आपल्याला. कसं ठेवू? कसं ठेवणार? मला तर इथे यायचं पण नव्हतं. बाबांनी आणलं जबरदस्ती. मिताली आपल्याला जे करायचं ना तेच करू आपण. फक्त त्यासाठी योग्य वेळ यायला हवी ना. आपण छान प्लॅनिंग करून या सगळ्यातून बाहेर पडू. डोंट वरी. काय वेद प्लॅनिंग चाललंय? म्हणजे लग्नानंतर कुठे जायचं वगैरे? गाई तू पण ना काही. चला गप्पाच मारत बसणार आहात की जेवायचं पण आहे? चला या. हा आओ चला वाढायला घेतोय. अरे वा प्रीती भोजनाची सगळी जय्यत तयारी झालेली दिसते. चला जेवण करून घेऊया. या मुकुंदराव या. विठा काकू, विठा काकू. नली? हा तर नलीचा आवाज आहे.
सत्यवान काकांना चक्कर आली. सावकाश. अगं ऐक ऐक. अगं शांत हो, रडू नको. मी धावून थकल्यामुळे चक्कर आली. हा, बाकी काही नाही. काका तुम्ही जरा प्लीज सपोर्ट करा ना त्याला. मी बघतो. आम्ही घेतो बाहेर त्याला. सावकाश. दादा या जरा. सावकाश सावकाश. चलो बी. ते कांदा घे. नीट घेऊन जा रे त्याला. हो. बिन देऊ का ताई? थांबा, मी देते पैसे. रिक्षा मी आणली आहे ना, पैसे पण मीच देणार. मला कोणाचे उपकार नकोय. पोतांचे तर मुळीच नकोय. येते मी विठा काकू. अगं काय विठा, आभार प्रदर्शन नंतर कर. आधी बाबाला बघ काय झालं ते. जा. विठा इकडे ये बाळा. तू सत्यवानला बघ. ये लवकर. ये, रडू नकोस. बरोबर. तुम्ही एवढा प्रति भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला, पण अचानक हे सगळं घडलं. चांगल्या कामाची सुरुवात अपशकुनाने नको. आपण हे सगळं पुन्हा कधीतरी करूया. आता निघतो आम्ही. बघितलंच पायगुण बघितला काहीचा. नेमकं घरात काहीतरी चांगलं सुरू असताना मांजर आडवी जावे तशी येते समोर. तू कशाला आलीस सत्यवानला घेऊन? इतर माणसं मेली होती काय? हिला कारणच हवं असतं इथं घुसायला. किती वेळा हकललं तरी खोडक्यासारखी